हा ओबीसीचा विश्वासघात या सरकारने आम्हाला सांगितलं होतं. मागच्या सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही धक्का लागू देणार नाही. पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं. आज हे काय सोय 54 दाखले आणि त्यांचे सगळे सोयरे त्यांचे रक्ताचे नातेवाईक त्यांच्या पिढ्या ज्या आहेत ना पुन्हा आणि बर्बाद होणार आहेत. सगळी गुलामगिरी करावं लागेल गावाकडे. आणि हा धनदांडगा असलेला मराठा समाज आहे तो ह्या गरिबांच्या जी भाजी भाकरी जी आहे ती खेचू पाहतोय. त्या मुलगा जो ज्याचा दुधाचा पिण्याचा संघर्ष चालू आहे त्याचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप जे आहे ना ह्या महाराष्ट्रात घडत आहे. हे थांबलं पाहिजे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, राज्यातलं सध्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण काहीसं स्फोटक बनलंय आणि त्याला निमित्त ठरलंय आरक्षणाच्या विविध मागण्यांनी होत असलेली आंदोलनं, महाराष्ट्रातल्या मराठा विरुद्ध ओबीसी अशा राजकीय संघर्षाची, सामाजिक संघर्षाची त्याला असलेली किनार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करणार आहोत. त्याचे सामाजिक, राजकीय असे वेगवेगळे पडसाद उमटणार आहेत पुढच्या काळात. दुसऱ्या बाजूला ओबीसीनी सुद्धा आता आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आम्ही सुद्धा मुंबईच्या दिशेने कूच करू आणि 26 तारखेला आम्ही सुद्धा मुंबईत धडक देणार अशा प्रकारचा इशारा दिलाय. मुंबई रणभूमी बनतंय का आणि महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? ओबीसींची नेमकी काय भूमिका? आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल भूमिका जाणून घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत ओबीसींची भूमिका आणि आपल्या सोबत आता आहेत ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे. दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मुळात पहिला प्रश्न माझा थेट आहे तुम्हाला. ओबीसींच्या मनात अस्वस्थता काय आहे? कुठल्या गोष्टीने ओबीसी समाजात अस्वस्थ आहे, त्याच्या मनात भीतीनं घर केलंय? का तो रस्त्यावर उतरू पाहतोय? कसं आहे की हा ओबीसी म्हणजे कोण आहे? हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागासलेला वर्ग आहे. जे मागासले पण त्यांना आत्ता ह्या 5-10 वर्षातलं मागासलं नाही, ते पिढ्यानपिढ्याचं मागासले पण जे आहे. जे गावकड्यात गाव कुसाबा राहणारं, तिली माळी साळी कुस्ती कुंभार धनगर वडा भटके उमगते जे पालात राहणारे हे सगळी मंडळी जी आहे ती ह्यांच्यावरती जो सामाजिक जो अन्याय अत्याचार इतके वर्षानुवर्ष झालेला आहे, जे सामाजिक मागासलेपणाचे भोग जे ह्या सगळ्या मंडळींनी भोगलेले आहेत त्या सगळ्यांचं जे आहे त्या सगळ्यांचं सर्वेक्षण आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर, स्वातंत्र्याच्या पूर्वी निजामाच्या काळात असेल, अकबराच्या काळात असेल, ह्या सगळ्या जाती व्यवस्था तेव्हापासून वर्णव्यवस्था आलेली आहे. पण आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या सगळ्या जमातींचा पुन्हा सर्वेक्षण करण्यात आला. कालेलकर कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, किंवा कोण मागासलेला आहे, कोण नाही मागासलेला आहे, कोण उच्च आहे, कोण नीच आहे, हे सगळं झालं आहे. आणि त्याच्याप्रमाणे ह्या ज्या जमाती ज्या आहेत ह्यांना वेगळं आरक्षण जे आहे ओबीसी म्हणून यांचं सर्वेक्षण झालं. वेगवेगळ्या मंडल आयोग असेल, आणखीन आयोग असेल, सगळ्यांनी सांगितलं की हा मागासला वर्ग आहे आणि ह्याला वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यातून ते आरक्षण त्यांना मिळालेलं आहे. आता हे आरक्षण मागासलेपणाचे भोग भोगलेले आहेत म्हणून त्यांना मिळालेलं आहे. हे गरीब आहे म्हणून मिळालेलं नाही आहे. मग आता काय झालेलं आहे की आता मग ह्या सगळ्याच्या ह्या स्वातंत्र्याच्या काळाच्या नंतर ज्यावेळी मंडल कमिशन ज्यावेळी शिफारशी लागू झाल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, देशातलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे या ठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. आमचे वडील शिवाजीबापू शेंडगे आणि छगन भुजबळ साहेबांनी जालन्यामध्ये मोठा मेळावा घेतला होता ओबीसीचा आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांना भाग पाडलं होतं की ह्या सवलती लागू करा म्हणून. आणि त्या शिफारशी लागू झाल्या. त्यावेळी मराठा समाजाने त्याला टोकाचा विरोध केला होता की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी या अशा प्रकारे ओबीसींना दिल्या गेल्या नाही पाहिजेत म्हणून. काय आणि मंडल कमिशन वगैरे तुटलं. आता त्याच मंडल कमिशनच्या आधारे हाच समाज म्हणते की आम्हालाही ओबीसीमध्ये घ्या. बरं, पण तुम्हाला ओबीसी कसं घेतात? तुम्ही सामाजिक मागासले पण नाही आहेत, तुम्ही उच्च जमाती आहात. एखादा नाभिक समाज आहे इतके वर्ष आहे त्याचं तोंड बघितलं की हे थुंकायचं त्याकडं की आमचा दिवस नीट जात नाही. धोब्याचं तोंड बघितलं तरी आमचा दिवस जायचा नाही. धनगराचं याड 12 वाजे पण जाणार नाही. म्हणजे अशा प्रकारे कुणबियाची जी आहे लेंगा घालून त्यांच्यासमोर जायचं, लंगोटी घालूनच त्यांच्यासमोर जायचं. अशा प्रकारे हे भोग जे आहे हे भोग यांनी भोगलेले नाहीत ना, हे आमच्या सगळ्या पूर्वजांनी भोगलेले आहेत म्हणून सामाजिक मागासलेपण आहे. आता हे काय म्हणतात की आम्हाला ते सामाजिक मागासलेपण जे आहे त्या ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण हवं आहे आणि हे सामाजिक मागासलेपणाचे भोग न भोगता हवं आहे. फक्त बॅकडोर एंट्री म्हणून सर्टिफिकेट फक्त पाहिजे, कुणबी सर्टिफिकेट पाहिजे. कारण का तर जुन्या नोंदी कुठल्या तर कुणबी आहेत म्हणून आम्ही कुणबी आहोत
आणि काही मध्ये सांगितलं की शेतकरी आहे तो कुणबी आहे आणि म्हणून सुद्धा कुणबी आहे, अशा प्रकारे हे केलंय. पण हे सगळे विषय जे आहेत ना, सगळ्या आयोगाने सगळे फेटाळलेले आहेत. इव्हन आता त्याचा अर्थ मनोज जरांगेची मागणी चुकीची आहे, सपशेल चुकीची आहे. बरं नाही, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथंच आहोत, आम्ही ओबीसीच होतो, आमच्या ज्या नोंदी नव्हत्या त्या द्या आम्हाला, आमचं आरक्षण तिथंच आहे, ओबीसीमध्ये आरक्षण. म्हणणं काय आहे की आमच्यावर गरिबी आलेली आहे, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. पण सामाजिक मागासले पण जे आहे गरीब हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे ना. नाही 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 नाही, त्यांची मागणी काय आहे की आम्हाला कुणबी, आम्ही कुणबी, अजूनही कुणबी, आम्ही कुणबी आहोत. हा, अजूनही कुणबी आहे. आणि कुणब्यांना जर आरक्षण ओबीसीमधून असेल तर आम्ही सुद्धा आहोत. आणि त्याच्या 54 लाख नोंदी मिळाल्याचं सांगितलंय सरकारनं. तुम्हाला भीती ही आहे की मराठा समाज हा संख्येनं प्रचंड मोठा आहे आणि तो ओबीसीमध्ये आल्यानंतर ओबीसींच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते राहणार नाही. ही भीती कशाची आहे? संख्येची आहे, आरक्षण जाईल, आपला हक्क जाईल, याची का भीती ओबीसीनं कशाची आहे? नाही, कसं आहे की एक संख्येनं मोठा समाज आहेच आहे, त्याच्यावरती काय, आणि एक प्रस्थापित समाज आहे, धनदांडगा समाज आहे, ज्याच्याकडे म्हणजे आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री, सगळे मंत्री, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळी पूर्ण सत्ता, सगळे कारखाने, बँका, शाळा, कॉलेजेस, सगळ्या शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, हे ते सगळे ह्यांच्या मालकीच्या सगळ्या. आणि एवढा सगळा धनदांडगा समाज जो आहे तो जर ह्या मुठभर आहे असं म्हणतात ना. नाही, मुठभर कसं आहे, हा समाज जो आहे तो किमान नाही म्हणजे 10-12% तर नक्कीच आहे महाराष्ट्रामध्ये. नाही नाही नाही, तो जो अति श्रीमंत समाज आहे तो मुठभर आहे, बाकीच्यांची परिस्थिती तितकी चांगली नाही आर्थिकदृष्ट्या, हा त्याच्या मागचा दावा आहे. मग मूळ मुद्दा तोच आहे की सामाजिक मागासले पण की आर्थिक मागासले पण त्यांच्याकडे आहे. म्हणजे जरांगे म्हणतायत की आम्ही आमच्यावर गरिबी आणलेली आहे. ही गरिबी कोणी आणली? ही ओबीसीने आणलेली नाही ना, आम्ही नाही आणली त्यांच्यावरती गरिबी. त्यांचे जे सगळे सोयरे आहेत, त्यांचे जे म्हणतात सगळे सोयरे, जे रक्ताचे नातेवाईक आहेत, त्यांचे पै पाहुणे आहेत, हे जे मंत्री, आमदार, खासदार जे ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी गरिबी आणलेली आहे ना. आता माझ्या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना मी तिथल्या मराठा गरिबी हटवली ना. मी काय आरक्षण नाही दिले त्यांना, त्यांना नोकरी दिली नाही, त्यांच्या शेतात पाणी आणून दिले मी, त्यांना विहिरी दिल्या, त्यांना बंधारे दिले. त्या जमिनींचे भाव आता जे 20,000 होतं त्यावेळी आता 20-20 लाख रुपये भाव झाले. डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत, उसाचे मळे फुललेले आहेत, त्या ठिकाणी द्राक्षाचे बागा फुलले, त्याची गरिबी ही झाली ना. मी काय कोणाला आरक्षण दिलं नाही, त्या ठिकाणी पाणी आणून दिलं, बाकी योजना, सरकारच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या. मग ह्या योजना राबवण्यासाठी ह्यांचे आमदार आणि हे सगळे फेल झाले आणि त्याची शिक्षा जी आहे ती आम्ही आता गरीब आहोत आणि म्हणून आम्हाला जुन्या नोंदी काढायच्या, त्या कुणबी दाखल्या म्हणून आम्हाला हे करायचं. तुम्ही कुणब्याचे भोग भोगले का? मध्ये मी बोललो तेच की तुम्ही कुणब्याचे भोग तरी भोगा ना. जे कुणबी समाज जो कोकणातला आहे त्यांनी जे भोग भोगलेत, अहो त्यांच्या महिलांना गुडघ्याखाली लुगडं नेसलं ह्यांना चालत नव्हतं. काय लग्नाच्या पंक्तीमध्ये ह्यांना बाजूची पंक्तीत बसवायची, वेगळी पंगत असायची कुणब्यांची. म्हणून तर राणेसाहेब जे म्हणतायत ना की आम्हाला कुणबी दाखले नको, आम्ही 96 मराठा आहे, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवं आहे. ही कशासाठी म्हणतायत की कारण त्यांना माहिती आहे ना की कुणबी म्हणजे काय आणि मराठा म्हणजे कोण आहे हे त्यांना माहिती आहे. कुणबी आणि मराठा नक्कीच एक नाही आहे. हे फक्त जुने दाखले देऊन हा सगळा विषय चालू आहे. आता 54 लाख कुणबी दाखले कुठून आले? 54 लाख दाखले जे होते तेच म्हणतात की आधीच्या नोंदी होत्या त्याच सापडल्या. हे बा असं आहे की ज्यावेळी शिंदे समिती नेमली, शिंदे समिती नेमल्यानंतर या मराठवाड्यामध्ये फक्त 38,000 नोंदी सापडल्या. 38,000 फक्त नोंदी सापडलेल्या आहेत आणि शासनाकडून आतापर्यंत 54 लाख कुणबी ह्या नोंदीची मुळीच वाच्यता झाली नव्हती. जरांगे साहेब म्हणायचे की आम्हाला 54 लाख, आता ते 3 कोटी मराठा समाज म्हणतात, 5 कोटी समाज म्हणतात. आम्ही तसं समजू. पण काल पहिल्यांदा सरकारच्या एका ह्याच्यामध्ये आदेशामध्ये की 54 लाख कुणबीची नोंद त्याच्यामध्ये आलेली आहे आणि आता सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले देऊन म्हणजे सरसकट सगळा समाज जो आहे त्या ओबीसी मध्ये घालून त्यांना कुणबी दाखले देऊन त्यांना सरसकट सगळा समाज हा ओबीसी मध्ये घालायचा आणि ओबीसीच्या आरक्षणाचं मातेवे करायचं आहे. हा जो कार्यक्रम जो आहे ह्याला कुणबी आपलं ओबीसीचा ह्याला कडाडून विरोध आहे आणि ओबीसी समाज हे काय स्वस्त बसणार नाही. तर सरकारकडून आम्हाला आश्वासन मिळालं होतं, लेखी आश्वासन, की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. उद्धव ठाकरे साहेब म्हणाले धक्का लागला. आता हे 54 लाख कुणबी दाखले आणि त्यांचे सगळे सोयरे सगळे दाखले दिल्यानंतर नक्कीच धक्का हा लागणारच ना. आता तुम्ही हा विश्वासघात, हा ओबीसीचा विश्वासघात केला. विश्वास ह्या सरकारकडून या सरकारने आम्हाला सांगितलं होतं, मागच्या सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही धक्का लागू देणार नाही. पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं, अजित पवार म्हणतायत
सगळ्या पक्षाचे सगळे नेते म्हणतायत की ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे. आज हे काय सोय 54 लाख दाखले आणि त्यांचे सगळे सोय त्यांचे व्यक्ती नातेवाईक ह्यांना जर दाखले देऊन जर तुम्ही जर हे करणार असाल तर ओबीसी मध्ये सरळ सरळ अतिक्रमण होणार ना. आणि ह्या गरीब जमाती त्यांना कॉम्पिट नाही करू शकणार. म्हणून सगळंच आरक्षण जे आहे फस्तगत होणार आहे आणि ह्या सगळ्या जमाती आहे ह्यांच्या पिढ्या ज्या आहेत ना पुन्हा आणि बरबाद होणार आहेत. सगळी गुलामगिरी करावी लागेल गावामध्ये. कारण एखादा मुलगा त्यांचा कलेक्टर होतो किंवा एखादा तहसीलदार होतो तो पण होणार नाही ना. कारण शेवटी सत्ताधीश हेच आहेत आणि ह्यांच्याच हातात सत्ता आणि ह्यांच्याच हातात आरक्षण. काय काय परिणाम होईल समजा असं आपण गृहीत धरलं की हा संपूर्ण मराठा समाज आता ह्या नवीन याच्यानुसार कुणबी नोंदी 54 लाख आणि पुन्हा गुणिले 10 आणि त्याच्यातल्या सगळ्या नातेवाईक गणगोत सगळं आल्यानंतर मराठा समाज ओबीसीमध्ये आला असं गृहीत धरू पूर्णपणे त्याचा काय सामाजिक परिणाम होणार आहे महाराष्ट्र? एक तर पहिला तर असं होईल की या महाराष्ट्रातून जर 100% हा समाज जर कुणबी झाला आणि ओबीसी झाला तर मराठा नावाची जात जी आहे ती महाराष्ट्रातून नेस्तनाबूत होणार आहे. कारण कोणी शिल्लक राहणारच नाही ना. सगळे कुणबी मराठा कोणीच नाही आहे. म्हणजे एक तर मराठा समाज हा महाराष्ट्रातून सगळं हे होणार आहे काय. आणि हा धनदांडगा असलेला मराठा समाज आहे तो ह्या गरिबांच्या जी भाजी भाकरी जी आहे ती खेचू पाहतोय. असं मराठा समाजाला आज आरक्षण आहे का हा माझा प्रश्न आहे. मूळ प्रश्न मराठा समाजाला तर घटनात्मक आहे का आहे ते कुठलं आहे तर त्यांना EWS आरक्षण जे आहे या गरिबांसाठी गरीब मराठ्यांसाठी उच्च वर्णितले जे आहे त्यांच्यासाठीच हे आरक्षण दिलेलं आहे आणि घटना दुरुस्त करून दिलेलं आहे ना. असं नाही दिलेलं आहे की आरक्षण 8.5% त्यांनी घेतलं 10% पैकी. आता ते म्हणतात की ते आरक्षण गेलं तरी चाललं आमचं पण आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे. ओबीसीतलं म्हणजे तर हिरवीच. पण आपल्याला असं पण म्हणता येईल ना की उदाहरणादाखल आता आपण असं गृहीत धरू की ह्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. 54 लाख नोंदी जर असतील याचा अर्थ ते कुणबी होते आणि कुणब्यांचं त्यांचं आरक्षण आतापर्यंत नाकारलं गेलं ते आरक्षण आता त्यांना मिळतंय. त्यांचं म्हणणं आहे की हा आमचा अधिकार आहे आम्ही ओबीसीच होतो ओबीसीच आहोत आणि ओबीसीचं आरक्षण आजवर आम्हाला नाकारलं गेलं हा आमच्यावरचा अन्याय आहे. ह्यांना मराठा कोणी केलं? हे मूळ कुणबी होते ह्यांना मराठा कुणी केलं? शिवाजी महाराजांनी केलं काय? कुणी केलं? ते त्यांनी स्वतःच आम्ही मराठा आहे आम्ही 96 कुळे आहे आम्ही 92 कुळे आहे आम्ही हे आहे त्या ह्यांनीच हे केलेलं आहे सगळं. आम्ही ह्यांना नाही केलेलं आहे. आम्ही कसं म्हणू तुम्ही मराठा आहे म्हणून? बरं ते स्वतःच आम्ही मराठा आहोत आम्ही 96 कुळे आहेत हे स्वतः म्हणतायत. आणि सगळ्या त्यांच्या स्वतंत्र भारतामध्ये ज्या काही नोंदी झाल्या त्या सगळ्या ह्यांनी स्वतःच्या हाताने नोंदी केल्यात आम्ही मराठा आहे म्हणून. आत्ता ज्यावेळी हे राजकीय आरक्षण ज्यावेळी मंडल कमिशन नंतर ह्या ओबीसीची काही वडराची अशी रामोशाची मुलं जी आहे धनगरांची मुलं एखादा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद व्हायला लागला त्यावेळी ह्यांना आरक्षण आठवून झाली की अरे हे आता आपल्यासोबत येऊन इथे ही छोटी छोटी पदं घ्यायला लागलेली आहेत आणि हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय व्हायला लागले आहे. हे कसं थांबवायचं म्हणून सगळा अट्टास आहे तो फक्त ओबीसीसाठी आहे. एकदा ओबीसीमध्ये आले की बाकी मग ते आता ओबीसीत सरकारनं तर मान्य केलं 54 लाख नोंदी मिळाल्या कागदोपत्री मान्य केले ते सरकारनं मान्य केलं होतं. दुसऱ्या बाजूला त्यांचे गणगोत नातेवाईक हे सगळे घेतले जाणार आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा मसुदा येतोय. अशा परिस्थितीत आता ओबीसीनी हे मान्य केलंय का की मराठा समाज आता ओबीसी झाला किंवा मराठा समाजाचं ओबीसीकरण झालंय? कदापि मान्य करणार नाही की मराठा समाज सामाजिक मागासलेला आहे आणि तो कुणबी आहे म्हणून हा मराठा समाज जो आहे त्यांना मिळालेलं आरक्षण तर घटनात्मक असेल ना तर त्याला चॅलेंज कसं करणार? करणार आम्ही चॅलेंज कसं करणार? जर त्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारे त्यांना आरक्षण दिलं गेलेलं असेल तर त्याला चॅलेंज कसं करणार? घटना काय म्हणते की स्वतंत्र भारतानंतर एखाद्या समाजाला मागासले पण आहे की नाही सिद्ध झालेलं आहे प्रत्येकाचं. ब्राह्मणांचं सिद्ध झालेलं आहे मराठ्यांचं सिद्ध झालेलं आहे सगळ्यांचं सिद्ध झालेलं आहे. आणि मग असं असताना आता तुम्ही निजाम आणि अकबराच्या काळातला नोंदी काढणार मग जे स्वतंत्र भारतानंतर जी घटना झाली घटनात्मक दृष्ट्या जे आयोग नेमले गेले त्यांच्या अहवाला काय अर्थच उरला नाही ना. मग त्याला सगळ्या कॅबॅटोपडी दाखवायचे का? ज्या आयोगाने आतापर्यंत सगळ्या समाजाचं सर्वेक्षण केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हा मागासलेला आहे हा मागासलेला नाही आहे. मग त्या अहवालानुसार सगळं ठरलेलं आहे. मग त्याचं काय करायचं आता? त्याला कॅबॅटोपडी दाखवायची का? मग मनोज जरांगे आता ज्या प्रकारच्या मागण्या करतायत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही बघा असं आहे मनोज जरांगेंची मागणी जी आहे ना त्या सुरुवातीला फक्त त्याने सांगितलं की आम्हाला निजामाच्या नोंदी द्या. त्यानंतर म्हटले आम्हाला सरसकट मराठा द्या. त्यानंतर म्हटले की सरसकट महाराष्ट्र द्या आणि आता सगळे सोयरे द्या आता रक्तातले द्या. म्हणजे एकंदरीत काय त्यांनी सरकारला ट्रॅप केला ऍक्च्युली.
मनोज जरांगेंनी सरकारला सरकारला ट्रॅप केलंय. सरकारला ट्रॅप केले की सरकार ट्रॅप झालंय? सरकारला त्यांनी ट्रॅप केलं आणि सरकार त्याच्यामध्ये ट्रॅप झालेलं दिसत आहे. बर, कारण आता पण सरकार आम्हाला काय म्हणत होते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, लावणारही नाहीये. आम्ही मराठा समाजाला जे त्यांचं गेलेलं आरक्षण जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण गेलं आहे ते आम्ही त्यांना देणार आहोत. अशा प्रकारे त्यांनी हे केलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाची पुनर्गठन केलं. त्या ठिकाणी ओबीसीचा अध्यक्ष होता, त्याची हकालपट्टी केली. जे सदस्य होते त्यांची हकालपट्टी केली. त्या ठिकाणी अध्यक्ष मराठा नेमला, सदस्य मराठा नेमला आणि संपूर्ण आयोग जो राज्य मागासवर्गीय आहे तो मराठा आयोग करून टाकला. म्हणजे अक्षरशः हायजॅक, म्हणजे एखादा आयोग हायजॅक करायचं जो उदाहरण, ज्वलंत उदाहरण देशामध्ये हे म्हणावं लागेल. सुनील शुक्रे याला जबाबदार कोण आहे? हे कोणी केले? हे सरकारने केलं आहे. हे सरकारने केलेलं आहे. आता जात पडताळणीचे जे कागदपत्र जे आम्हाला लागायचे इतके दिवस, आता त्यांनी अचानक ते परवा बदलून टाकले. गेल्या आठवड्यात काय तुम्ही असं म्हणताय सरकार ट्रॅप मध्ये अडकलंय, मनोज जरांगे असं म्हणतायत की मला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बघा असं आहे की मनोज जरांगेने हळूहळू सरकारला हे पाहिजे ते पाहिजे, हे मान्य कर ते मान्य कर, असं करत करत आतापर्यंत सगळं त्यांनी 54 लाख नोंदी मान्य करायला भाग पडला. बर, त्यानंतर आता सगळे सोयरे आणि हे ते बच्चू कडू काय चाललंय आपण पाहतोय सगळं की ते पण त्यांना मान्य करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ सगळ्यात संपूर्ण मराठा समाजाला कुणबी करायचं हे झालं ना स्पष्टपणे. आणि त्यामध्ये सरकार त्या ट्रॅपमध्ये अडकलेलं आहे. आता त्यामध्ये त्या विरोध करायची हिंमत सरकारमध्ये, ह्या सरकारमध्ये राहिली असं मला वाटत नाही. त्यामुळे हे जर झालं तर ओबीसी समाजाला फार मोठा अन्याय जो आहे या गरीब समाज होणार आहे. आणि हे थांबवण्याची ताकद जी आहे ती ह्या सरकारमध्ये आहे असं आता आम्हाला ते वाटत नाहीये. कारण आम्हाला दिलेला जो शब्द जो आहे तो सरकारनं पाळलेला नाही आणि सरकारनं हा ओबीसी समाजाचा नक्कीच विश्वासघात केलेला आहे. आणि त्यामुळे ह्या आता ओबीसी समाज जो आहे हा आम्हाला सरकारनं केला की सगळ्या राजकीय नेत्यांनी केला? आता हे सरकारनंच म्हणावं लागेल ना. नाही, पण सगळे राजकीय पक्ष एका सुरात म्हणतात की ओबीसीमधून आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, सगळ्यांचंच म्हणणं आहे. तुम्ही तर आता दावा करताय की आरक्षणाला धक्का लागलाय, आरक्षण गेलंय सगळं, मराठा समाजाचं कुणबीकरण झालं पूर्ण. दाखले द्यायला सुरू केले त्यांनी गावागावामध्ये. त्यांनी आता लिस्ट लावून सगळे, कारण ज्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत बऱ्याचशा नोंदी त्या पेनानं खाडाखोड करून सुद्धा दिलेल्या आहेत. आता ही चौकशी करणार कोण? काय बाप मराठा आणि मुलगा कुणबी? म्हणजे ह्या 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात त्याच्यात सुद्धा त्यावर तुमचा विश्वास नाहीये? नाहीये, मुळीच नाहीये. अहो तहसीलदार लोकांना 2-2, 3-3 लाख रुपये देऊन या लोकांनी कुणबी ह्या नोंदी करून घेतल्यात ना गेल्या 67 पासून. ज्यावेळी कुणबी मराठा 2004चा GR जो निघाला, कुणबी मराठा कुणबी जो आहे खत्री कमिशनच्या ह्याच्यानुसार, त्याच्यानंतर बाप मराठा आणि मुलगा इलेक्शन निवडणुकीला दाखला घेऊन ओबीसी कुणबी. तर हे सगळं जे झालेलं आहे ह्या सगळ्याची चौकशी झाली केली पाहिजे. हा सगळा जो आहे हा इज अ बिग फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. काय बरं, मग याच्या संदर्भात तुम्ही दाद मागणार आहात न्यायालयाकडे? 100% आम्ही कोर्टात जाणार आहे सगळ्या विषयावर. ह्या सगळ्या विषयी जे आम्ही सुनील शुक्रेची अपॉइंटमेंट जे आहे त्यांना सुद्धा आम्ही चॅलेंज केलेलं आहे. ज्या सदस्य नेमलेले आहेत 6 महिने आयोगाची मुदत संपलेली असताना पुन्हा नवीन सदस्य नेमता येत नाही आहेत, ते त्यांनी नेमलेले आहेत. आणि आता 8 दिवसात 3 कोटी समाजाचा ह्या जो आहे कोट्यावधी समाजाचा अहवाल जो आहे 8 दिवसात सर्वेक्षण करायचं आहे. हे ओबीसी आमचं हे जे अहवाल आमचे 3-3, 4-4 वर्ष चालायचे आमचे. मग हा मराठा समाज 8 दिवसात सर्वेक्षण केला. मनोज जरांगे पाटलांनी कामाला लावले, सरकारला दबावात आणले पूर्णपणे. नक्की 100%. 2:45 वाजता रात्री GR निघतो म्हणजे काय? या शासनाने हे सरकार झुकलंय मनोज जरांगेंच्या समोर. समितीचा अहवाल जो आहे नियुक्ती 2:45 वाजता झाली रात्री. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार नक्कीच या जरांगेंच्या पुढं झुकले असं आम्हाला आता नक्कीच आमची धारणा झालेली आहे. त्यामुळे आमचा संघर्ष जो आहे तो आता आमचा 26 पासून आमचाही संघर्ष सुरू होणार आहे. आम्ही मुंबईमध्ये तेवढ्याच ताकदीचं आंदोलन करू. आणि 450 जमाती आहे, प्रत्येक जमात आपापल्या पर्यंत आंदोलन करेल. आणि कसंही हा इशारा आहे सरकारला, इशारा आहे. आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. आम्हाला आता रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत आम्ही आता. आणि त्याच्यामध्ये आमची मूळ मागणी आहे की आमच्या हक्काचं सर्वेक्षण सरकारला अजूनही करावं. आणि दुसरी आमचं जातनिहाय जनगणना करावी. म्हणजे हे जे जरांगे साहेब म्हणतात की 5 कोटी 5 कोटी 6 कोटी हा मराठा समाज आहे, ते नक्की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. किती आहे, कोण किती आहे, आम्ही किती आहे, ओबीसी किती आहे, मराठा किती आहे, दलित किती आहे, मुस्लिम किती आहे, हे होऊन जाणं एकदाचं. पण ते करायला आता पण करत नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला की बिहारची जनगणना येऊ द्या, आकडेवारी येऊ द्या, मग आम्ही करू.
आता आकडेवारी 3-4 महिने होत आले, अजून ते करायला तयार नाही आहेत. मराठा समाजाला त्यांनी म्हणजे जवळजवळ जेवढा निधी, हजारो कोटीचा निधी दिला, मग तुम्ही आम्हाला का देत नाहीये? ती आवडतीची मुलं आणि आमची काय नावडतीची आहेत का? जो मराठा समाज निधी देतो आम्हाला द्यायला पाहिजे. भेदभाव केला जातोय 100% मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सरकार. अहो, आता हे मराठा सर्वेक्षण करायला 360 कोटी एका फटक्यात दिले. पण त्यावेळी भाटिया कमिशन ओबीसीचं राजकीय आरक्षणाविषयी इम्पिकल डेटा बनवण्यासाठी आयोगानं 380 कोटी मागितले. ते अजितदादांनी दिले नाही ना. आतापर्यंत अजितदादांनी फटकन देऊन टाकले. मग ओबीसीच्या सर्वेक्षणला का नाही दिले? 500 कोटीमध्ये पूर्ण सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो जात निहाय जनगणना होणार आहे. पण ते 500 कोटी का देत नाहीये? पण हे ह्याच्यासाठी 360 कोटी तुमच्याकडे आहेत, जात निहाय जनगणनेचे तुमच्याकडे पैसे नाही. हे काय चाललंय महाराष्ट्रात? तुम्ही सांगताय एवढं सगळं की हे सरकार मराठा समाजाच्या समोर झुकलंय, पूर्णपणे नांगी टाकली आहे त्यांनी. एक प्रकारे त्यांच्या प्रत्येक मागण्या ते मान्य करतायत असं तुम्ही एका बाजूला दावा करताय. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील तर रोज, मी काल त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी सुद्धा काल त्यांचं म्हणणं आहे की हे सरकार आमचं ऐकत नाहीये, हे सरकार आम्हाला दाद देत नाहीये, हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीये, म्हणून आम्ही निघालो आता मुंबईच्या दिशेनं. तुम्ही म्हणता आम्ही पण मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. ह्या महाराष्ट्राचं काय? मग सगळे जर मुंबईच्या दिशेने निघाले तर महाराष्ट्राचं काय? हा वाद कुणी पेटवलाय? ओबीसी नाही केलेला आहे. आम्ही साधा खडा पण कुणा मारलेला नाही. आम्ही कुणाच्या आरक्षणामध्ये हक्कही सांगितलेला नाही. उलट ह्या मराठा समाजानेच ओबीसीचा आरक्षणाचा अधिकार मागितलेला आहे. मग आम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करायचं की नाहीये? आता हा वाद जो आहे हा फक्त आरक्षणापुरता राहिलेला नाहीये. मी आपल्याला एक व्हॉट्सअप मेसेज दाखवीन मराठा समाजाच्या वतीने. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये त्यांनी असं हे केलेलं आहे की हा एक माणूस आहे विकास भवर म्हणून, त्याने म्हणलेलं आहे की संपूर्ण मराठा विशेष विनंती करतोय की मराठा समाजाने एक लक्षात घ्या, गावोगावी जिथं ओबीसी दुकानदार असेल, व्यापारी असेल, त्याच्याकडील काही वस्तू आपण घ्यायच्या नाहीत. मराठा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर ही जी दरी आहे ती अधिक वाढली असं तुम्हाला म्हणायचं या उदाहरणात? आता त्याच्यामध्ये इव्हन गावोगावी मराठा समाज यांच्यावर काही मोठा येणाऱ्या काळात यांच्यावर आर्थिक वाढ कोणी थांबवा आणि आपल्याकडून होणारी रोजंदारी सुद्धा बंद करा. म्हणजे ह्यांच्या शेतामध्ये जे आमचे ओबीसी गरीब मजूर काम करत होते ती मजुरी सुद्धा थांबवा. म्हणजे अशा प्रकारचा सामाजिक बहिष्कार जो आहे तो घाला म्हणून अशा प्रकारचे मेसेज या ठिकाणी. हा फक्त आरक्षणाविषयी राहिलेला नाही. आता नाही, अगदी खूप महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलात. गावगाड्यातला मराठा आणि ओबीसी हे एकमेकांच्या सोबत राहिलेले आहेत, त्यांचे बंध खूप मजबूत होते आतापर्यंत. या बंधांना धक्का लागला का? याला जबाबदार ओबीसी आणि मराठा दोन्हीकडचे नेतृत्व आहे का? ही दरी रुंदावत चालेल. तुम्ही उदाहरण सांगताय की एकमेकांवर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भातले. आम्ही नाही बहिष्कार, आम्ही मराठा समाजाने बहिष्कार टाकायची भाषा केलेली आहे. आम्ही कुणा, आम्ही गरीब माणसं आहे. गाव एका दुसरं घर असते ना, एखादं सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, काय गाव कुसा बाहेर असते, आम्ही बहिष्कार टाकू शकत नाही ना. बघा, आम्ही मराठा समाजाचा जो मूळ आरक्षणाची मागणी जी आहे, काय मूळ त्याला आम्ही विरोध केला का? आम्ही पाठिंबा दिला. या 58 मोर्चे निघाले, त्यामध्ये आम्ही सुद्धा भाग घेतला. मी सुद्धा भाषण केलंय या गरीब मराठा समाजाला हे न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यावेळी त्यांची मागणी होती आम्हाला वेगळा वर्ग करून आम्हाला 50% वरचं पाहिजे, आम्हाला कोणाचं घ्यायचं नाही. ती मागणी जी आहे ती मागणी सोडून आता हिने आमच्याच मागणी चालू केलेली आहे. आणि आता हा परत सामाजिक बहिष्कार. आणि मग भुजबळांना पाडतो, ह्याला पाडतो, हिथं आमची 1 लाख मतं आहेत. राजकीयदृष्ट्या सुद्धा कसे निवडून आम्ही बघतो, ह्या भाषा आम्ही नाही केलेल्या आहेत. हे ज्यावेळी कारण आम्हाला रिएक्शन द्यावे लागले की तुम्ही ते एक भुजबळ पाडाल तर आम्हाला 160 मराठे पाडावे लागतील. हे शक्य आहे ओबीसी? हे आम्हाला का शक्य नाही आहे? कारण 60% जे आहे ना, प्रत्येक मतदारसंघात 60% ओबीसी आहे. 60% ओबीसी वोट बँक आहे मोठी. तर तुमची ताकद असती तर मग तुमच्याही मागण्यांना सरकारनं सकारात्मकता दाखवली असती. आम्हाला अजून ती संधी मिळाली नाही ना. तुमची ताकद गृहीत धरले तुम्हाला? नाही, आता पण कसं आहे, इतक्या वर्षामध्ये आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला ना. हे आमदार, यांना आमदार आम्ही निवडून दिलं, यांचा गुलाल आम्ही हे घेतला, अंगावर काढून आम्ही नाचवलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याने आज त्याचा उपयोग करून आज ह्या गरीब ओबीसीच्या मुलांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त करायचा प्लॅन जो चालू केलेला आहे. आता ओबीसीना एकत्र यावंच लागेल. शेवटी सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे ना. ओबीसीचं आरक्षण हस्तगत करायचं जे आहे सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे. ती सत्ता जी आहे ती ह्या ओबीसीला उलथून टाकावीच लागेल. आणि ओबीसी सत्ता या ठिकाणी आम्हाला आणल्याशिवाय आता पर्याय आम्हाला दुसरा दिसत नाहीये. रस्त्याची लढाई आम्ही करूच करू, पण 24ला जो आता निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे
त्याच्यामध्ये मात्र आता कुठलाही ओबीसी जो आहे तो मराठा माझं मतदान थेट करणार म्हणणं, नाही. तुम्ही बरोबर मुद्द्यावरती आलात. आता या आरक्षणाच्या निमित्तानं राजकीय नेत्यांनी म्हणा, आंदोलकांनी कोणी ध्रुवीकरण झाले का महाराष्ट्रामध्ये? ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकीय ध्रुवीकरण करण्यात राजकीय नेतृत्व यशस्वी ठरलंय का? हे तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. नक्कीच हे ध्रुवीकरण जे आहे ते हे आता ह्या 3-4 महिन्यामध्येच हा सगळा विषय सुरू झालेला आहे. आणि त्यामुळं एकीकडं तुम्ही बघितलं जरांगेंच्या सभा होत आहेत, तिकडं आम्हालाही सभा घ्याव्या लागल्या रस्त्यावरती. आमच्याही लाख 2-2 लाखाच्या सभा आमच्या झालेल्या आहेत आणि आता होत आहेत, आणखीन सभा होत आहेत आमच्या सगळ्या. त्यामुळे हे राजकीय ध्रुवीकरण जे आहे, पॉलिटिकल हे ध्रुवीकरण जे आहे ते नक्कीच झालेलं आहे. कारण आता ओबीसीना हे नक्की पटलेलं आहे की ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, ज्या आमदारांना आम्ही निवडून दिलं, ज्या मंत्र्यांना निवडून दिलं, ते आता आमच्या आरक्षणाच्या मुळावरती उठले, तर आमच्या मुलांच्या भविष्यात उठलेले आहेत. त्यामुळं ही जाणीव जी आहे त्यांना झालेली आहे की आपली इतक्या वर्षामध्ये चूक झालेली आहे आणि आता मात्र आपल्याला मतपेटीतून आपलाच राजा बाहेर काढला पाहिजे, तरच आपलं काय ते भविष्य या महाराष्ट्रामध्ये होईल. ही भावना जी आहे ते ओबीसीची झालेली आहे. आणि त्याशिवाय ह्या गरीब ओबीसीला आता महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. स्वतःचं हे असणारं सरकार जे आहे, म्हणजे ओबीसीचं सरकार जे आहे ते त्यांना आणावंच लागेल. त्याशिवाय दुसरा मी विचारेन ते ओबीसीचं सरकार कसं आणायचं वगैरे. आणि आता जे ओबीसी नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते काय करताय आपण त्याच्याबद्दल बोलू. पण मुद्दा हा पण आहे, तुम्ही असं म्हणताय की हे सरकार झुकलंय मनोज जरांगे पाटील यांच्या समोर. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आंदोलन सध्या सुरू आहे ते म्हणतात 3 कोटी मराठा मुंबईमध्ये येईल, मुंबई आम्ही जाम करून टाकू, गल्ली बोळात मराठा समाज दिसेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या बोललेल्या आहेत. त्या आता उद्या निघतात मुंबईच्या दिशेनं. खरोखरच आता सरकारच्या पुढे सरसकट हे देणं किंवा ह्या नंबरच्या, आता नंबर आहे, संख्या आहे त्यांच्याकडे, त्यांनी त्याची मोठी शक्तीसुद्धा दाखवलेली आहे. हे शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. नंबरच्या बळावरती त्यांनी ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटा घेतलाय का आणि सरकार त्याच्यापुढे झुकलंय का? नक्कीच ना. आता इतकं प्रचंड मोठं दडपण जे आहे ते त्यांनी आता म्हणतात की आम्ही 10 लाख गाड्या घेऊन येणार आहे, 3 कोटी समाज येणार आहे, त्या 10 लाख गाड्यांचं डिझेल पेट्रोल 1000 कोटीचं ते खर्च करणार आहेत, 200 JCBतून फुलांचा वर्षाव, हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव. म्हणजे इतका असा गरीब समाज जो आहे तो मुंबईवर चालू देत आहे. म्हणून मी पंढरपूरच्या विठ्ठलाला आमच्या मेळाव्यात मी साकडं घातलं की बा इतकी 10 लाख गाड्या घेण्याची, आंदोलनाला 10 लाख गाड्या घेऊची क्षमता जी आहे आणि इतकी मोठं हे सगळं जे आहे, अशी गरिबी जी आहे ती आम्हाला पण दे. हे आम्ही विठ्ठलाला साकडं घातलं ना, आम्हाला असं गरीब करणं, आम्ही पालामध्ये आहे. आज आमच्या नशिबी काय आलेलं आहे? ऊसतोडी, वीटभट्टी, हमाली, वेठबिगारी, हे सगळं आमच्या नशिबी आहे. आमच्या नशिबी कुठलं आमदारपद, मंत्रीपद नाही ना आमच्याकडे. एक मंत्री एखादा असतो आमचं छगन भुजबळ सारखा, तर त्याच्या मागं सगळे हात धुवून लागलेत की ते ओबीसीचा आवाज उठवत आहेत. बाकी काय मंत्री असेल पण ते ओबीसीचा आवाज उठवत नाहीत. काही आमदार सुद्धा ओबीसीचे आहेत, पण ते भीती आहे ते गोगल मराठा समाज आपल्याला पाडून टाकेल म्हणून. 100% काय ते त्यांचं पॉलिटिकल हे बघतात, भविष्य बघतायत की आपण जर ओबीसीची बाजूने घेतली तर उद्या आपल्याला मराठा समाज निवडून येणार नाही. ह्या भीतीखाली सुद्धा काही ओबीसी आमदार जे आहेत ते हे करत नाहीत. आता विदर्भात साधं बघितलं तर बहुतेक ओबीसी आमदार आहेत, पण तिथे काय सगळा गाव आमचा मामाचा आहे तिथला, पण एकही आवाज उठवत नाही ना. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी की आमचा DNAच हे आहे, ओबीसीचा DNA आहे. मग ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच उपमुख्यमंत्री असताना त्यांचे 105 आमदार आहेत, त्यांच्या सत्तेमध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे, त्यांच्या डोळ्यादेखत ते सगळं ओबीसी सत्यानं सुरू आहे ना. पण एका शब्दाने ते बोलत नाहीत ना काय. त्यामुळं आता आमच्यामध्ये बोलणार कोण? ते म्हणतात ज्यांचा DNA ते म्हणतात, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात, राज्याचे सगळेच नेते म्हणतात की आम्ही ओबीसीच्या ह्याला धक्का लागू देणार नाही, एक कणभर सुद्धा देणार नाही. हा, पण हे झालं बोलायचे, हे झाले बोलायचे, पण दाखवायचे हे झाले दाखवायचे. पण ऍक्च्युली काय, ऍक्च्युली 54 लाख नोंदी मान्य केल्या ना. 54 लाख नोंदी सरकारनं मान्य केल्या ना कालच्या याच्यामध्ये. आमचा विश्वास होता की असं काही नाही आहे, पण हे शेवटी सरकार मान्य. तुम्हाला अंदाज नाही आला ओबीसी नेतृत्वाला सरकारकडून अशा प्रकारे कुठलाही निवेदन किंवा असं झालं नव्हतं की 54 लाख नोंदी आम्ही दिलेल्या आहेत म्हणून, किंवा शिंदे समितीचा जो अहवाल जो आहे तो सुद्धा सरकारने जाहीर केला नाही. 54 लाख नोंदींचा परिणाम काय होऊ शकतो?
54 लाख नोंदीचा परिणाम असा आहे की 54 लाख आणि त्याचे नातेवाईक आणि सगळेच वैरे जे आहेत इव्हन 4 किंवा 5 जरी धरले तरी 2 ते 2.5 कोटी रुपये 2.5 कोटी होतात ना. आणि मराठा समाजाची संख्या किती आहे? याचा अर्थ मनोज जरांगेंनी लढाई जिंकली आहे, त्याने त्यांचं युद्ध जिंकलंय. त्याने त्याचं नक्कीच त्यांचं हे जे आहे ते नक्कीच सरकारला हे करून ओबीसीमध्ये घुसायचा त्याचा डाव जो आहे तो त्याने नक्कीच यशस्वी करत आणलेला आहे. आता हे 54 लाख नोंदी अजून दिलेले नाही आहेत, अजून दाखले दिलेले नाही आहेत. म्हणून आता जरांगे काय म्हणताय, आधी आम्हाला 54 लाख दाखले द्या, मग पुढचं सगळेश्वरी पुढचं आहे म्हणतात ते. मग आता सरकार तिथंच सरकारला ते अडचणीत आणले ना. आधी 54 दाखले द्या म्हणतात ते. पण मला एक आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणतात की 2 दिवसामध्ये आम्हाला 54 लाख द्या. हा दाखला कसा दिला जातो? दाखला देण्याची पद्धत काय? खरंच एका दिवसात दाखला मिळतो का? जातीचं प्रमाणपत्र कसं दिलं जातं? आता आज तर त्याने सांगितलं 1.5 लाख दाखले दिले म्हणून सांगितलं. आता कसे दिले काय दिले त्यालाच माहिती. आम्ही सत्तेत नाही, आमचं कोणी आमदार चौकशी करत नाही, कोणी आवाज उठवत नाही आहे. दिले म्हणून सांगतात 1.5 लाख. आता एक दाखला आपण असं गृहीत धरू, एक दाखला द्यायचा आहे समजा, ओबीसी म्हणून एक दाखला काढायचा आहे, तर त्याला कुठल्या दिव्यांना सामोरं जावं लागतं? त्याला तो दाखला किती दिवसात? जात पडताळणीचा आधीचा जो आहे ना, आधीचा जो आहे 50 वर्षापूर्वीच्या आपल्या वडिलाचा दाखला आधी आणायला लागत होता. काय की तो कुठल्या जमातीचा आहे? आता एक आमच्यात अशी जमात आहे की फाशे पारधी नावाची जमात आहे, नागरिकत्वच नाही आहे. आता ऊसतोडीचा कामगार आहे, त्याचा वडिलाचा जन्म जर पालाचिपाडात झाला असेल तर त्याची नोंद कुठं आणायची त्यांनी? आणि त्याची नोंद नाही आहे म्हणून त्याला दाखला नाही. म्हणून इतक्या दिव्यातून आम्ही गेले, अजून जवळपास निम्म्या लोकांना आमचे दाखले नाहीत अजून. म्हणजे ओबीसी असून सुद्धा जन्म ओबीसीत आहे, बाप ओबीसी आहे, सगळं आहे, पण कागदोपत्री पुरावा नसल्यामुळं त्याला आरक्षण. सरकारला एक नवीन जो अध्यादेश आणू पाहत आहे, जे चर्चा आहे माध्यमांमध्ये, की केवळ शपथपत्राच्या आधारावर सुद्धा तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. याचा फायदा भटक्या विमुक्त समाजातल्या लोकांना सुद्धा होऊ शकतो ना? बघा, आमची भटक्या विमुक्त समाजाची मागणीच ती आहे की 5 लोकांची कमिटी. आता कोण कुठं जन्मला आहे, भटकत असताना त्याची नोंद कुठंच नाही आहे, पण त्या जमातीतला आहे एवढी तर ओळख त्या गावात आहे की हा रामुशी आहे, हा सुतार आहे, हा बंजारा आहे, हा फाशे पारधी आहे, हा रवरी गोसावी आहे. हे पालामध्ये जाणारे जे आहेत ना, निदान त्या जमातीचं तर आहे एवढं माहित आहे. म्हणून 5 लोकांच्या कमिटीने जरी हे करून गेलं, सर्टिफाय करून की हा त्या जमातीतला आहे, तर त्याला दाखला देण्यात यावा, अशी आमची मूळ मागणी आहे आमची ती. मला आणखीन 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाका तुम्ही. एक म्हणजे रोहिणी आयोगाच्या बद्दल सध्या देशभर चर्चा सुरू आहे. आता मराठा समाज जर पूर्ण ओबीसीमध्ये आला असेल तर तुमच्याकडे पर्याय एकच आहे का की रोहिणी आयोग लागू करा, जेणेकरून मग जे खरे गरजवंत आहेत ओबीसीमधलं त्याचं बायफर्केशन होईल. रोहिणी आयोग तुम्हाला माहिती आहे 3 कॅटेगरीमध्ये केलेला आहे, मग मराठा समाज वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाईल आणि मग बाकीचे जे गरजवंत आहेत त्यांना वेगळा न्याय मिळेल. ही पुढची लढाई असेल का तुमची? रोहिणी आयोग जो आहे तो स्थापन झाला 4-5 वर्षांमध्ये त्यांनी अहवाल सादर केला सरकारला. 9% जे आहे वेगवेगळं कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्यांनी. आता ह्या कॅटेगरायझेशन जे आहे यांचा अभ्यास ह्या मराठा समाज नेत्याला मुळीच नाही आहे. त्याचा परिणाम सुद्धा त्यांना माहित नाही काय होणार आहे. कारण ही गोष्ट आहे की ज्यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही त्यांना बऱ्याचदा ही गफलत होते की ओबीसीमध्ये गेलो म्हणजे आपल्याला खूप मोठा. हे ओबीसीमध्ये आलं तर एक तर मराठा समाज ओपन कॅटेगरीतलं जे ईडब्ल्यूसी आरक्षण आहे त्यांचं ते कायमस्वरूपी त्यांचं जाणार आहे. मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. जे 8.5% मिळत होते ते जाणार आहे. काय म्हणजे इथून पुढे ते एलिजिबल असणार नाही त्या गोष्टीसाठी. ज्याने कुणबी दाखला घेतला त्याला ईडब्ल्यूसी आरक्षण मुळीच मिळणार नाही. ही गोष्ट मनोज जरांगे यांना माहित नसेल. आणि त्यानंतर त्याशिवाय आता जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे त्यांना सांगितलं शिवराय शपथ घेऊन की आम्ही तुमचं गेलेलं आरक्षण मिळवून आम्ही देऊ, तर गेलेलं आरक्षण कुठलं की जे 50%च्या वरचं जे आरक्षण जे आहे ते मराठा म्हणून जे आरक्षण हे केलं होतं ते आरक्षण ते मिळालं, तर ते ह्यांना मिळणार नाही. आता ते आरक्षण यांना मिळणार नाही. हे ओबीसी मध्ये आले, ओबीसी मध्ये पुन्हा कॅटेगरायझेशन हे कुठल्याच एका कॅटेगरीत जातील, स्वाभाविकपणे एका कॅटेगरीमध्ये जातील. मग त्या कॅटेगरीमध्ये जे ओबीसी असतील त्यांच्यासोबत त्यांना कॉम्पिटिशन करायला लागेल. म्हणजे पदरात पडणार काय 1% किंवा 2% काय त्यांच्या. म्हणजे ओबीसीमध्ये गेल्यानंतर आपल्या आयुष्याचा पूर्ण उद्धार होणार आहे अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जात आहे तथ्य नाही, मुळीच नाही. असं काय हे नाही. कारण आता हे ओबीसी मध्ये आल्यानंतर हे आता रेव्हन्यू कमिशन माझ्या मते पुढच्या सरकारच्या वेळेला लागू होऊन जाईल आणि त्यावेळी मात्र बॅक टू आम्हाला पुन्हा मराठा जाऊ शकत नाही. एकदा ते मागे जाऊ शकत नाही. एकदा कुणबी झाल्यानंतर बघा वन्स बॅकवर्ड इज ऑलवेज बॅकवर्ड.
एकदा माणूस बॅकवर्ड म्हटलं मी बॅकवर्ड आहे, मी सर्टिफिकेट आहे, सरकारने मान्य केलं, पुरावे झाले, हे झालं, मग आता तुम्ही ओपन कॅटेगरी कसं होणार? नो, परतीचे दोर मराठा समाजाचे हे कापलेले असतील. म्हणजे आज जे सांगितलं जाते त्यांना हा मुक्तीचा मार्ग आहे, उत्कर्षाचा मार्ग आहे, मग हे आंदोलनकर्त्यांना माहित नाहीये याचे काय परिणाम होणार आहेत मराठा समाजावर? याला फक्त ते ओबीसीच जायचं आहे, बाकी दुसरं काय ह्याचं ओबीसीचं पुढं काय होणार आहे हे याचा अभ्यास कुणी एकाही मराठा समाज नेत्याने केलेला नाही. कुणी बोलायला सुद्धा तयार नाहीये किंवा हा ओबीसी मध्ये गेल्यानंतर ह्या मराठा समाजाची फसवणूक सुद्धा होणार आहे काय हे. पण मराठा समाजातले जे अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्या आधी ती मांडणी केलेली होती. साहेबांनी सगळे अभ्यासक हे सगळे झोपवले. आता एक अभ्यासक जरांगे पाटील कुणी शब्द जरी काढला तर त्याच्यात ते पुतळे जाळा, चपला मार हा सगळा विषय सगळा होतो. पण आता अजितदादांनी सुद्धा म्हणजे किती वाईट भाषा त्या एखाद्या उपमुख्यमंत्र्याविषयी जी आहे ती वापरली गेली याच्यामध्ये. त्यामुळे अभ्यास, घटनातज्ञ हे हा सगळा विषय नाही. विषय एकच आहे की आम्हाला कुठल्याही वेळेस आम्हाला ओबीसी मध्ये जायचं आहे. आपण ओबीसी गेल्यानंतर पुढं काय, पुढचा प्रवास काय ह्याचा विचार कोणीतरी करायला पाहिजे ना. तुम्ही हेही सांगताय बॅक टू पेव्हेलियन नाहीये, नाही जाऊ शकत. एकदा ईडब्ल्यूएस आरक्षण हातातलं जाणार आहे, जिथे की 8.5% भागीदार आज मराठा समाज आहे. ईडब्ल्यूएस मधला 8.5% वाटेकरी हा मराठा समाज आहे, त्याच्यावर हात सोडावा लागणार. बरोबर, म्हणजे ते गमवावं लागणार. आणि 50% वरचा दुसरा विषय अतिशय महत्वाचा, म्हणजे 50% पण जाणार. जे 40% वरचे राहत आहेत त्या 40%तला हे पण जाणार आहे. म्हणजे वरचे 40% कोणाला जाणार, कुणासाठी शिल्लक ठेवतात हे? मराठा समाज ओबीसी मध्ये घेऊन हे वरचे 40% कुणाला देणार आहे? तुम्ही 50% आत येत आहे बॅकवर्ड म्हणून, ऑल्दो यू आर नॉट बॅकवर्ड बट स्टील यू आर कमिंग ॲज अ बॅकवर्ड. पण एकदा तुम्ही बॅकवर्ड हे केल्यानंतर तुम्ही कसं हे करणार आहे? माझ्याकडे ड्रायव्हर होता एक, त्याच्या बायको त्याची बाळंतपणाला मला सुट्टी घेतली, मला 8 दिवस. मला मुद्दाम मी ह्या प्रश्नाकडे येतो कारण मी काही मराठा अभ्यासक जे आहेत त्यांच्याशी या विषयावर बोललोय. त्यांनी पण ही भीती व्यक्त केली होती, पण त्यांनी सांगितलं की आम्ही आज बोललो तर समाज भावनेच्या आहारी गेलेला आहे, आज आमचं कोणी ऐकणार नाहीये. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या विरोधात भूमिका मांडताय, तरी सुद्धा ओबीसीमध्ये आल्यानंतर मराठा समाजाचं काय नुकसान होणार आहे? प्रॅक्टिकल विरोध म्हणून नाही, प्रॅक्टिकल काय नुकसान होऊ शकतं त्यांचं? हे बघा, असं आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालून त्या 27% मध्ये आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये काय समजलं, आता ओबीसी मध्ये 86 ते 96% पर्यंत त्याचं मेरिट गेलं ना. आता हे जर मुलं आली ते 86-96% येतील का? नाही आलं तर मग त्यांचं काय होणार आहे? आरक्षण मिळणार आहे की नाही मिळणार आहे? ह्या विषयी एकही मराठा अभ्यासक बोलायला तयार नाही आहे की ओबीसी मध्ये गेल्यानंतर खरंच फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. काय का बोलत नाही? मागासवर्गीय कन्वर्ट केलं की म्हणून सगळं मिळालं असं होत नाही ना. आरक्षण मिळालं म्हणजे फक्त सरकारी नोकरी मला टक्का तुम्हाला तो मिळणार नाही, कारण आमचा अनुशेष आहे. तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे सगळं आरक्षण, तुम्ही त्यातलं सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण ऑलरेडी घेऊन झालेलं आहे. आता शिल्लक त्यांचं काही नाही आहे, शिल्लक आमचं आहे. 1,60,000 नोकऱ्या आता ह्या जमातींचं आरक्षण शिल्लक आहे. तुम्ही कसं घेऊ नाही घेऊ शकणार आता. आणि शैक्षणिक मध्ये सुद्धा तुमची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी तुम्ही कसं मॅच करणार? तुम्ही आता तुम्हाला किती जागा मिळतील? 2% पेक्षा जास्त मिळू शकत नाही मराठा समाजाला. आता गृहीत धरू आपण, हायपोथेटिकल बोलायची पण आता गरज नाही, कारण जे झालंय ते ह्या मराठा समाज ओबीसीमध्ये आलाय, आता पूर्णपणे आलाय. तर अशा परिस्थितीमध्ये आता कॅटेगरायझेशन जे आतापर्यंत 11%चं कॅटेगरायझेशन आहे ओबीसीमध्ये, 27% मधलं 11% आरक्षण हे भटक्या अबकड आपल्याकडे ते आहे. आता उरलेला 19% समजा जो 17-19% आहे त्याचं पण कॅटेगरायझेशन जर समजा उद्या करायचं मागणी झाली आणि तशा प्रकारचा निर्णय झाला, मराठा समाजाच्या वाट्याला काय येणार आहे? मग हेच तर आम्ही म्हणतोय की त्यांनी इथं ओबीसी मध्ये आल्यानंतर 2% पेक्षा जास्त किंवा जास्तीत जास्त 3% पेक्षा जास्त मिळू शकत नाही. हे 27% जे आहे ते, कारण इंदिरा साहनी केसमध्ये 50%ची कॅप पडलेली आहे ना. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही ते कॅप हटवा. तुमचं आंदोलन जे आहे ते 50%ची कॅप हटवून घ्या. तुमची इथं सत्ता आहे, केंद्रात सत्ता तुमची आहे, तुम्ही आंदोलन करू शकता, तुम्ही एखाद्या सरकारला वाकवू शकता. मग तुम्ही ते करा ना. तुम्ही ते करण्यापेक्षा तुम्ही हे करून तुम्ही ओबीसीचं नुकसान करायला लागलाय आणि तुमचं नुकसान करायला. प्रामाणिक उत्तर हवंय, प्रामाणिक उत्तर द्या. मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसीतल्या काही जाती आम्हाला ओपन करा म्हणून मागणी करू शकतात
कारण ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला घ्यायचंय. करू शकत नाही, कारण वन्स बॅकवर्ड इज ऑलवेज बॅकवर्ड. एकदा तुम्ही बॅकवर्ड आहात ना, पण तुम्ही ओपन पण आमचं सर्वेक्षण करा, आम्ही सुधारलेलो आहोत. आता आम्ही सुधारलोय समजा, वेगळी गोष्ट आहे. आणि आम्हाला ईडब्ल्यूएसचं जर आरक्षण घ्यायचं असेल आता, कारण वरची कॅप मोठी होणार आहे. असं आहे की जरांगे पाटलांनी त्यांचे एक सहकारी आहेत, त्यांचं नाव आहे बाळासाहेब सराटे. सराटेंनी याचिका दाखल केली हायकोर्टमध्ये की ह्यातल्या बऱ्याचशा जमाती ज्या आहेत, ह्यातल्या काय बऱ्याचशा जमाती ह्या अशाच घुसलेल्या आहेत, कुठलं सर्वेक्षण नाही, काही नाही, आणि त्या सगळ्या जमाती बाहेर काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्या ठिकाणी मराठा समाज आतमध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे एकीकडे ह्या कुणबी म्हणून आतमध्ये घुसायचं आहे आणि दुसरीकडं कोर्टाच्या माध्यमातून ह्यातल्या जमाती बाहेर काढायचं. हे पण एक षडयंत्र जे आहे, हे पण एक षडयंत्र सुरू आहे आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि आम्ही ते कोर्टामध्ये त्याला हे करतोय. म्हणजे दोन्हीकडून जे आहे. माझा प्रश्न तो राहिला, मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यानंतर एक खूप मोठी कॅप जी तुम्ही 40% वर म्हणालात आणि ईडब्ल्यूएसचं 10%. पुढची लढाई ह्या 50% साठी असेल का ओबीसीमधल्या जातीची? कारण आता ओबीसीमध्ये जवळपास 80% महाराष्ट्र येईल. 27% आरक्षणामध्ये 27% आरक्षणामध्ये 80% महाराष्ट्र येईल आणि 20% महाराष्ट्रासाठी पुढचं 67% आरक्षण असेल, 63% आरक्षण असेल. हो बरोबर. ही विषमता जी आहे ना, हे सगळं होणारच आहे. सगळं हे वरचं आरक्षण जे आहे, म्हणून तुम्ही म्हणतोय मराठा समाजाची मागणी नसताना त्यांना मागासवर्गीय करण्याचा घाट हा कशासाठी घातला गेला? कारण मूळ मराठा समाजाची मागणी कधीच नव्हती की आम्हाला मागासवर्गीय करा म्हणून. कोपर्डीचं बलात्कार हे झालं, पॉझिटिव्ह गोष्ट नाही याच्यातली. मराठा समाज ओबीसी झाल्यानंतर ओबीसीची एक मोठी वोट बँक तयार होईल. हे होणार ओबीसी. 80% ओबीसी. परत ह्या देशाचे ओबीसीचे नेते पवार साहेब होतील ना. मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते होते, आता आम्ही त्यांना मराठा नेते म्हणतोय. उद्या त्यांनी सर्टिफिकेट घेतल्याच्या नंतर ते ओबीसी मी राजकारणात येणार नाही म्हणतात. ते काय माझा राजकारणात येतील ना येतील, आता नेते तर आहेत ना ते समाजाचे, समजा ओबीसीचे नेते झाले. पण आता राजकीय म्हणल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती शेवटी पवारसाहेब चांगलं नेतृत्व मिळतं. पवारसाहेब ओबीसीचे नेते होतील आणि पुन्हा आमची जी आहे गावगाड्यातली आमची जी फरफड जी आहे ती तशीच राहणार ना. ती कशी हे होणार? शेवटी आमचं आरक्षण पुस्तकं झालेलं असेल, आमच्या मुलांना एकही आरक्षण मिळणार नाही त्या ठिकाणी, मग करायचं काय? शेवटी आमच्या मुलांनी ऊसतोडीच करायची का, हमालीच करायची का? मला अजून एक विचारायचं, ह्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये 2 समाज एकमेकांच्या समोर आलेले आपण बघितले. काही ठिकाणी त्याला हिंसक संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला समजा, पण ठीक आहे. पण आता एक वेगळ्या प्रकारची दरी निर्माण झालेली आहे. या सगळ्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ दोघांनी एकमेकांवरती खूप वैयक्तिक हल्ले चढवले. या वादाकडे तुम्ही कसं पाहताय? आणि ओबीसी नेत्यांनी, मराठा नेते बाकीचे कोणी नाही, पण किमान ओबीसींच्या सुद्धा काही नेत्यांनी वैयक्तिक हल्ले चढवले. काय वाटतं तुम्ही ह्या सगळ्या वादाबद्दल? बघा, असं आहे की छगन भुजबळ साहेब ह्यांनी काय ह्यांनी भूमिका घेतली. जी भूमिका पवार साहेबांनी घेतली ती त्यांनी घेतली. जी शिंदे साहेब घेतात मुख्यमंत्री तीच त्यांनी घेतली. अजितदादा म्हणतायत तीच भूमिका त्यांनी घेतली. किंवा ओबीसी धक्का लावणे, हीच भूमिका त्यांनी घेतली. मग असं काय घडलंय भुजबळ साहेबांच्याकडून की जेणेकरून त्यांच्यावरती इतके हल्ले त्या ठिकाणी झाले काय? आणि म्हणून आम्हाला भुजबळ साहेबांच्या पाठीमागं आम्हाला स्थानपणे उभा राहावं लागलं की हा एक जो ओबीसीचा एक मंत्री आहे तो आमच्यासाठी लढतोय तिथं, आमची बाजू मांडतोय तिथं, नाही तर दुसरं कोणीच मांडत नाही ना. बाकी आहेत ना, अजून मंत्री आहेत, ओबीसी मंत्री आहेत, पण ते बाजू मांडत आहेत का? नाही मांडत आहेत. ज्यांचा डीएनए म्हणतात ते पण नाही मांडत आहेत. जे म्हणतात आमचा डीएनएच आहे, पूर्ण भाजपचा डीएनएच ओबीसी आहे असंही म्हटलं जातंय. काय बावनकुळे त्यांचे प्रांताध्यक्ष आहेत, पण त्यांचं कोणीच आमदार बोलत नाही ना ओबीसीच्या बाजूने. काय मग अशा वेळी जर भुजबळ साहेब जर बाजू मांडत असेल आणि ते मी करेक्ट, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण देऊच नये किंवा असं भूमिका घेतली नाही. ओबीसीला धक्का लावू नका आणि 50%च्या वर त्यांना द्या आरक्षण, ही साधी सरळ सोपी भूमिका केली असताना त्यांच्यावर इतके हल्ले करा, इतके हे जे आहे की माझं काय म्हणणं आहे, कालपर्यंत ठीक होतं ना, तुमच्या तिकडे सभा चालू होत्या, यांच्या इकडे सभा चालू होत्या. आता दोघेही जर मुंबईमध्ये येणार असाल तर आम्ही मुंबईकरांनी काय करायचं? उद्या इथं जो केओस तयार होईल, आर्थिक राजधानी आहे देशाची, या राजधानीमध्ये ओबीसी आणि मराठा जर एकमेकांच्या समोर उभे टाकले तर ह्या मुंबईचं काय होणार आहे, ह्या महाराष्ट्राचं काय होणार आहे, याचा विचार तुम्ही करताय की नाही? ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. पूर्ण देशाचा 40%
देशाचा 40% महसूल जो आहे देशाचा ह्या एकट्या मुंबईतून जातोय. ही कष्टकऱ्यांची मुंबई आहे आणि ही कष्टकरी मुंबई जर थांबली किंवा तिचं काय हे झालं का, हिचं काय उद्रेक झाला किंवा आणखीन काय आपल्या लॉ अँड ऑर्डरचा विषय झाला, इथले उद्योग तर निघून जातील ना, व्यापारी निघून जातील. आधीच महाराष्ट्राला गुजरातचं ग्रहण लागलेलं आहे, सगळे उद्योगधंदे तिकडे द्यायचा सगळा घाट घातलेला आहे. मग हे जर सगळं जर झालं इथं सुरू झालं तर काय होईल महाराष्ट्राचं, मग तुम्हाला काय कळतंय मराठी तर मग माणसाचं काय होणार आहे. तुम्ही पण मुंबईत यायचं मग म्हणता. आम्ही काय करू, आम्हाला दुसरा पर्याय नाही ना. आमच्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवणं हेच आमचं. आम्ही कुणाला साधा खडा सुद्धा आम्ही अजून मारलेला नाही. माझा थेट सवाल आहे, ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, मुंबईत येऊन त्यांना आरक्षण मिळणार आहे का पहिली गोष्ट, आणि तुम्हाला इथून आरक्षण तुमचं वाचणार आहे का? म्हणजे अगदी मी सांगतो माझं थेट त्यांना सवाल आहे. बघा असं आहे, त्यांचं आरक्षण आंदोलन कुठं होतं, आंतरराष्ट्रीय साडीमध्ये. त्यांना भेटायला मंत्री तिथं जात होते, त्यांना मुख्यमंत्री भेटायला जातात. मग मुंबईत कशासाठी, हा माझा प्रश्न आहे. की तुमचं जे प्रश्न जे आहे ते ऐकायला सगळं अख्खं सरकार तिथं जात होतं ना. मग इथं मुंबईत यायचं आजही जाते ना, रोजच जात आहेत. मग तसं आमचं सोडायला कोणी आलेलं नाही आहे. ओबीसीचं आंदोलन झालं ना, उपोषण झाली, मग सोडायला एक तरी मंत्री आला का, नाही आला. मुख्यमंत्री आले का नाही. धनगर समाजाचे आंदोलन झाले, गेलं का कोणी सोडवायला, नाही गेलं. काय शेवटी कंटाळून शेवटी उपोषण सोडली गेली, पण तिथं कोणी सरकार गेलं नाही. मग तुमचं सरकार तुमच्या दारात येते, मग तुम्ही अट्टहास जो आहे मुंबईत येण्यासाठी कशासाठी अट्टहास करताय? काय वाटतं हा माझा प्रश्न आहे मराठा समाजाला, की हे काय असू शकतं, मुंबईत येण्याचा उद्देश काय, उद्देश काय तुम्हाला काय वाटतं? काय ते त्यांचा उद्देश काय असेल? त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या, त्यांचे सगळे शब्द घेतले, नोंदी सापडल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. काल त्यांनी माझ्या मुलाखतीत सांगितले की मी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत ते मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. उद्देश काय असावा? आता त्याच्या मागे कुठेतरी एखादी शक्ती असेल की ती त्यांना प्रवृत्त करत आहे की तुम्ही राजकीय शक्ती, मुंबईत जाऊन तुम्ही राजकीय शक्ती. हे बघा, हे सगळं ओपन शेअर कुठेतरी पॉलिटिकल शक्ती जी आहे ही ते असल्याशिवाय इतका सगळा 10,000 लाख गाड्या हे कुठे येऊ शकतं. मग असं हेलिकॉप्टरचं हे ते सगळं कोणतरी कुठली तरी एक आदर्श शक्ती ह्याच्या मागे आहेच ना. असं आमच्या पाठीमागे कोणीच नाही ना. आम्ही नाही गाड्या घेऊन येऊ शकत काय, म्हणून आम्ही गाढवं, आमची डुकरं, कुत्री ही सगळी घेऊन येणार आम्ही साईडला, मेंढर सगळी. तुम्ही ज्या शक्तीबद्दल बोलताय, दोन असू शकतात लोकशाहीत ह्या शक्ती, किंवा तिसरी एखादी असू शकते, अदृश्य शक्ती म्हणताय. हिचं दर्शन तुम्हाला कुठं घडलंय का? ती सत्ताधारी शक्ती, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली शक्ती. आता आम्ही सत्तेमध्ये आम्ही काय पाहिलेलं नाही. ही सत्तेमधली ह्या ज्या कुरघोड्या ज्या आहेत, ह्या अंतर्गत कुरघोड्या ज्या आहेत त्याचा आम्हाला अनुभव नाही आहे. तो आता येईल, आता 24 नंतर आम्हाला तोही अनुभव आम्हाला येईल. पण एवढं नक्की की हे कुणीतरी चालवत आहे, कोणतरी याच्यामध्ये शक्ती आहे की जे सगळं हे करतं. मनोज जरांगेंना कोणीतरी चालवत आहे असं तुम्हाला म्हणायचं? आता दिसायला मराठा समाज चालवत आहे, पण एकंदरीत आपण पाहिलं तर मनोज जरांगे लाठीचार्ज झाल्यानंतर ते पुन्हा आणून त्यांना कोणी बसवलं ह्याचा शोध घेतला पाहिजे. जे हल्ले झाले, आमदारांच्या घरावरती हल्ले झाले, एका विशिष्ट पक्षाच्या ह्याच्यावर झाले ना. काय ते ओबीसीच्या काही कारण नसताना झाले हल्ले, ओबीसीच्या कार्यकर्ते हॉटेल जाळले, हे सगळं झालं. पण सत्ताधारी पक्षातल्या सुद्धा आमदारांच्यावर झाले ना हल्ले. मग ह्याचा अर्थ हे वैमनस्य कशासाठी, हे जे आहे काहीतरी वैमनस्य जे आहे, पॉलिटिकल वैमनस्य असल्याशिवाय होणार नाही. कारण अजूनपर्यंत मास्टर माइंड अजून सरकारला सापडलेलं नाही आहे, आणि तो सापडणार पण नाही आहे. फक्त 200-300 मुलं जी काय ती सापडली. एक तर जरांगे साहेब काय म्हणाले की ते आंदोलक आमचे नाहीत, दुसरीकडे मागणी करतायत की त्याला त्यांचे गुन्हे मागे घ्या म्हणून. हे काय आहे, म्हणजे कुणीतरी हे सगळं नंबर देऊन सगळं प्लॅनबद्ध सगळे हल्ले झाले, घरे पेटवली सगळी, पेट्रोल बॉम्ब सगळे हे केले, उद्ध्वस्त केले सगळ्या गाड्या आणि हे ते सगळं. काय आमच्यात एका धनगर समाज एका कार्यकर्त्याची गाडी तर अगदी मध्ये पार केली होती, विष्णू देवकर त्याचा नाव बीडमधला, त्याची गाडी मध्ये जाऊन त्याची गाडी फोडली. म्हणजे हे सगळं टार्गेटेड सगळं जे आहे हे कुणी टार्गेट करायला लावलं, ह्याच्यामागे कोण आहे, हे का सापडत नाही आहे, अजून सापडलेलं नाही. म्हणजे पडद्यावर, ह्या स्क्रीनवर, मोबाईलच्या असे किंवा टी व्हीच्या असो, ह्या स्क्रीनवर दिसणारं आंदोलन वेगळं आहे आणि पडद्याच्या मागे वेगळं आहे. नक्कीच ना. नाही तर इतकं सगळं मोठं आंदोलन जे आहे हे कुणीतरी त्याच्या मागे असल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन होत नाही ना. गरीब मराठा समाज आहे, गरीब माणूस एवढं मोठं आंदोलन नाही करू शकत ना. एवढ्या गरीब माणूस हेलिकॉप्टर फुलं वर्षाव करणार, ते हेलिकॉप्टर कोणतं दिलं आहे,
त्याचं बिल 10 लाख कोणी तर दिलं असणार ना. एवढे 200 JCB आहे. 200 JCBचं काय झालं काय? 10 लाख गाड्या, किंमत किती झाली 10 लाख गाड्याची? समजा कर्जामुळे 10 लाख गाड्याचं कर्ज किती झालं? म्हणजे हा सगळं जर विषय जर केलं तर हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण शेवटी चालू आहे आंदोलन चालू आहे काय. तुम्हाला या आंदोलनाची परिणती काय वाटते? मी शेवटाकडे आलोय आणि ओबीसींची भूमिका फायनल काय असेल? तुम्ही केवळ सरकारला इशारा की खरोखरच आता जसं ते म्हणतायत आरपारची लढाई आहे तशी तुमची आरपारची लढाई असेल? आमची हे बघा असं आहे, हा की गरीब समाज अस्तित्वाची आहे. लढाई आहे? अस्तित्वाची लढाई आमची. आमचं अस्तित्वाची लढाई आम्हाला लढावी लागणारच आहे शेवटी. नाही तर आमच्या पुढच्या पिढ्या अजून गुलामगिरी जातील ना. त्यांना काहीच मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जे स्वराज्य मिळवलं आहे त्या 18 पगड जमातींनी, त्यामध्ये ओबीसी भटके विमुक्ती यांची काय होता जीवा म्हणून वाचला शिवरायांचा राज्याभिषेक कशामुळे झाला काय? त्यांना विरोध कुणी केला आहे आणि कुणामुळे स्वराज्य घडलं आहे? पण पुढे ह्या महालेच्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या महाराष्ट्रामध्ये, ह्याला कोण जबाबदार आहे? म्हणून शेवटी ह्या स्वराज्यामध्ये आमचा जो अधिकार जो आहे तो आम्हाला नाही मिळाला ना, ही आमची खंत आहे. इव्हन स्वतंत्र देश स्वतंत्र झाला, हे स्वातंत्र्य कशाशी खातात हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे एखाद्या घिसाड्याची, मी एकदा हायवेला होतो, घिसाड्याचा मुलगा दूध पित होता आणि त्याची आई जी आहे, त्याची आई तो भाता जो आहे तो ओढत होती आणि तो मुलगा तो दूध पीत, त्याला दूधसुद्धा नीट पिताय, तो रडत होता तो सारखा. आणि ती माऊली जी आहे त्याला हे करत म्हणजे असा संघर्ष जो आहे, त्या मुलगा ज्याचा दुधाचा पिण्याचा संघर्ष अजून चालू आहे, त्याचं आरक्षण हिसकावून घेण्याचं पाप जे आहे ना ह्या महाराष्ट्रात घडत आहे. आणि म्हणून हे सामाजिक आणि न्यायाचं नाही आहे आणि हे थांबलं पाहिजे. तुमची अस्वस्थता दिसते आणि स्वाभाविक आहे की हा संघर्ष 18 पगड जातीतल्या त्यांचा आहे, ज्यांचा आवाजच नाही आहे या महाराष्ट्रात, ज्यांचं अस्तित्वच नाही आहे, ज्यांना घरदारं नाही आहेत, पालं आज इथं उद्या तिथं अशी जगणारी ही माणसं आहेत. तो शरद गोयकर आमचा, त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं, मुलाला 12 वर्ष मुलाला. तो पारितोषिक घेऊन तो त्या पालात गेला आणि आईला सांगितलं की आई मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. ते म्हणले अरे बाबा आई ही बघ, ही कुठे आता ही ठेवायचं कुठं, त्याला ठेवायला जागा नाही आहे. त्या पाल होतं ते चिखल होता खाली. ही अवस्था आज सुद्धा आहे ना. ही विषमता कधी मिटणार आहे आणि कोण मिटवणार आहे? तुमच्या बाजूला ती हतबलता दिसतीये. करणार काय आम्ही? काय करायचं? डोकं फोडून आत्महत्या करायची का आम्ही सगळ्यांनी? कुणीच ऐकत नाही. काय करणार? प्रत्येकाचे आपापले राजकीय हे सुरू आहेत. त्यातून सगळे हे काय वोट बँकेचं राजकारण सुरू आहे. मागायचं कोणाकडे? आम्ही कुणाला काय मागायचं आणि देणार कोण आम्हाला? दिवसा ढवळा आम्ही लुटलो गेलो ना. आता ह्या गरीब जमातीने न्याय कुणाला मागायचा? आणि म्हणून हा न्याय आता हिसकावून घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. कदाचित आमची पण नक्षलवादी सुद्धा होतील, पण हा न्याय सुद्धा जो आहे आम्हाला हिसकावूनच घ्यावा लागेल, अशी परिस्थिती जी आहे ती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आम्ही तुम्हाला लढताना बघितलंय खरं तर, पण आज हतबल होऊन तुमच्या डोळ्यात अश्रू येताना सुद्धा आम्ही बघतोय. ठीक आहे, ही लढाई आहे, हक्काची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई असं तुम्ही म्हणताय. आणि स्वाभाविक आहे की एक खूप मोठा वर्ग या समाजात असा आहे ज्याच्यापर्यंत स्वातंत्र्यसुद्धा पोहोचलेलं नाही आहे आणि त्याचे हक्क अधिकारसुद्धा पोहोचलेले नाही आहेत. ही लढाई हक्काची आहे. पण उद्देश हाच होता की प्रत्येकाचा आवाज पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत. तुम्ही आलात, तुमची बाजू मांडलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या लढाईला खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त या सगळ्या हक्काच्या लढाईमध्ये महाराष्ट्र कोण जिंकेल याच्यापेक्षा महाराष्ट्र पराभूत होऊ नये, समाज पराभूत होऊ नये हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या मुलाखतीमध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.